ज्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नेपाळवरती. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार झाला, संघर्ष पेटला. हा संघर्ष सरकार विरुद्ध तरुण आंदोलक अशा स्वरूपाचा बघायला मिळाला. नेपाळच्या काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोमवारी सकाळीच आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरले. या आंदोलकांचा जो विरोध होता तो सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीला होता. सरकारनं काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाचे जवळपास 26 ॲप्स जे आहेत त्याच्यावरती बंदी घातली होती. सरकारकडे या ॲप्सची नोंदणी नाही म्हणून या ॲप्सवरती बंदी घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं घेतला आणि त्याच्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यासारखे वेगवेगळे ॲप्स जे आहेत त्याच्यावरती बंदी घालण्यात आली. यानंतर तिथले जे तरुण आहेत, जेनझी ज्यांना आता म्हटलं जातं, अशा सगळ्यांनी रस्त्यावरती उतरून संताप व्यक्त केला, निषेध केला. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती की त्याची दृश्य जी आहेत ती धडकी भरवणारी आहेत. बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं पोलिसांकडनं. त्या बॅरिकेटिंगला देखील तोडून काही जण आतमध्ये शिरल्याचं आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो. या आंदोलनाच्या अनुषंगाने महत्त्वाची 3-4 दृश्य जी आपल्यासमोर येतात ती नेमकी काय आहेत आणि आत्तापर्यंत काय काय घडलेलं आहे पटापट या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 8 सप्टेंबरचा दिवस. हजारो आंदोलक नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू परिसरामध्ये रस्त्यावर उतरले. त्याच्यानंतर काय झालं ते सांगणारा हा व्हिडिओ सगळ्यात आधी बघा. या व्हिडिओमध्ये तुम्ही शेकडो आंदोलक रस्त्यावरती उतरलेले बघू शकता. हे सगळे आंदोलक सिंह दरबार या काठमांडूतल्या परिसरामध्ये जमले आणि त्यांनी न्यू बनेश्वर इथे असलेल्या संसद भवनाकडे मोर्चा वळवला. त्याच्यानंतर आंदोलकांनी बॅरिकेटिंग तोडलं आणि ते संसद भवन परिसरामध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न करत होते. फक्त प्रयत्नच नाही तर ते संसद भवनच्या परिसरामध्ये घुसले देखील. यावेळी जो मोठा फौजफाटा तैनात होता त्याला देखील मागे हटावं लागलं. गाड्या तुम्ही रिव्हर्स जाताना बघू शकता. पोलीस देखील 2 पावलं मागे जाताना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय. या सगळ्या आंदोलनामध्ये असलेल्या गर्दीवरनं आपल्याला अंदाज बांधता येऊ शकेल की किती तणावपूर्ण परिस्थिती त्यावेळी काठमांडूच्या संसदेच्या परिसरामध्ये निर्माण झालेली असेल. हे सगळं कशासाठी झालं तर सोशल मीडियाच्या विरोधात सरकारनं उचललेलं जे पाऊल होतं त्याला विरोध करायचा म्हणून अनेक तरुण रस्त्यावरती उतरले. एकूण 26 ॲप्स आहेत ज्याच्यावरती नेपाळच्या सरकारनं बंदी घातली. त्याच्यामध्ये फेसबुकही आहे, इंस्टाग्रामही आहे, यूट्यूबही आहे. असे अनेक लोकप्रिय ॲप्स जे आहेत जे सोशल मीडियावरती ट्रेंड होतात. या ॲप्सवरती बंदी घातल्यामुळे नेपाळमधले तरुण जे आहेत ते प्रचंड संतप्त झाल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालं. फक्त ते संतप्त झाले नाही तर ते रस्त्यावरती उतरले, त्यांनी निदर्शनं केली. फक्त निदर्शनं केली नाही तर ते संसदेच्या आतपर्यंत घुसले. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ, अराजक माजल्याचं या निमित्तानं नेपाळमध्ये आपल्याला बघायला मिळालं. सरकारने याच्या विरोधामध्ये देखील कारवाई करायला सुरुवात केली. कर्फ्यू लागू करण्यात आला. त्याच्यानंतर देखील लोक रस्त्यावरती उतरत राहिले. फक्त काठमांडू नव्हे तर नेपाळच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे तरुण रस्त्यावरती उतरत असल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालं. यामध्ये नेपाळ लष्कराचे जे प्रवक्ते आहेत, सहाय्यक जनरल राजाराम बस्त्रेत, त्यांनी असं म्हटलंय की लेखी आदेश मिळाल्यानंतर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्य दलाची छोटी तुकडी जी आहे ती पाठवण्यामध्ये आलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न नेपाळचं सरकार करत आहे. पण त्यांना अद्यापही यश आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या संपूर्ण निदर्शनादरम्यान झालेला आहे, ज्याच्या विरुद्ध प्रचंड असंतोष आणि लोकांमध्ये प्रचंड राग जो आहे तो या निमित्तानं बघायला मिळतोय. ज्यामुळे लोकांचा जीव गेल्यानंतर या आंदोलनाला अधिक उग्र रूप आल्याचं देखील पाहायला मिळतं. वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये असे व्हायरल झालेले आहेत ज्या व्हिडिओतनं असं दिसतंय आपल्याला की काही ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आंदोलन करतायत. मागून कुठून तरी एक दगड भिरकावला जातो, तो एका आंदोलकाच्या डोक्यावरती पडतो आणि तो जागच्या जागी ठार होतो. काही आंदोलकांचे रक्तबंबाळ चेहरे दिसतात. काही आंदोलक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांना इतर आंदोलक दुसऱ्या ठिकाणी रुग्णालयामध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. अत्यंत विचलित करणारी अशी दृश्य जी आहेत ती नेपाळच्या आंदोलनाची समोर आलेली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जेनझी हा जो शब्द आहे जो गेल्या काही काळापासून चर्चेत राहिला तो या निमित्तानं आंदोलन करताना आपल्याला रस्त्यावरती उतरल्याचं नेपाळच्या काठमांडूमध्ये बघायला मिळालं. सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत असताना, सरकारच्या विरोधामध्ये बोलत असताना, सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना सोशल मीडियावरती बंदी घातल्यामुळे अनेक तरुण जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचे या निमित्तानं पाहायला मिळालं. मोठी अराजकता नेपाळमध्ये भासली. या संपूर्ण आंदोलनाच्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? सोशल मीडियावरती नेपाळ सरकारने घातलेल्या बंदीवर तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? कमेंट करून नक्की सांगा आणि नेपाळच्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.